ठाकरे बंधू आयोगाच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। आधी शिवालयात भेटणार आणि नंतर आयोगाकडे जाणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत आणि तीच ही महत्त्वाची दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। मोठी घडामोड, उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत। या भेटीची 12:30 वाजताची वेळ आहे। ठाकरे बंधू आयोगाच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती सध्या आपण पाहतोय। आज हे सर्व पक्ष शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। कोणत्या संदर्भात ही भेट होते याकडे लक्ष असणारच आहे। 12:30 वाजता या भेटीची वेळ आहे। मात्र नुकतेच ताजे अपडेट्स, उद्धव ठाकरे मातोश्रीवरून या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि इकडे राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरून रवाना झाल्याची माहिती। आधी शिवालयात भेटणार आहेत आणि नंतर निवडणूक आयोगाकडे मंत्रालयामध्ये जाणार आहेत असं सुद्धा प्राथमिकरित्या कळतंय। मात्र या भेटीमध्ये नेमकं काय होणार आपलं लक्ष असणारच आहे। ही भेट प्रामुख्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतीये आणि त्यासंबंधीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि याच भेटीसाठी, याच चर्चेसाठी ही भेट होत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात ताजे तपशील घेत आमचे प्रतिनिधी श्रेयस यांच्याकडून। श्रेयस, दोन्ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। दोन्ही महत्त्वाचे नेते निघालेले आहेत, कधीपर्यंत पोहोचतायत मंत्रालयामध्ये? खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर आता मनसाध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावरून निघून शिवालयापर्यंत जात आहेत। आता त्यांनी सेंच्युरी बाजार जे वरळीचं आहे ते क्रॉस करताना दिसत आहेत। थोड्याच वेळाने ते आता कोस्टल रोडवर जातील आणि कोस्टल रोडवरून थेट शिवालय जातील। प्रॉब्ली जर आपण बघितलं गेलं तर एकीकडे आपण बघितलं की अर्धा तास ते 20 मिनिटात मनसाध्यक्ष राज ठाकरे शिवालयाला पोहोचतील। शिवालयाला गेल्यानंतर या प्रमुख नेते मंडळींची खऱ्या अर्थानं एक छोटीशी बैठक होईल मंत्रालयात जाण्याच्या पूर्वी, किंवा आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यावर खरं तर चर्चा तिकडे जाऊन करायची आहे या गोष्टीवर होईल। त्याच्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, खरं तर आता असं कळतं की हर्षवर्धन सकपाळ येत नाहीत, मात्र अनेक गोष्टी आता समोर दिसत आहेत। पण ही जी प्रमुख मंडळी आहे जी या बैठकी शिष्टमंडळ जात आहे, ते शिष्टमंडळ जाण्याच्या अगोदर शिवालयाला बैठक होणार आहे। ती बैठक 15-20 मिनिटाची होईल। त्या बैठकीसाठी आता मनसाध्यक्ष राज ठाकरे निघालेत। मनसाध्यक्ष राज ठाकरे या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत। आपण बघू शकतो तर आता मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत हे इथे आहेत आणि ते खऱ्या अर्थानं मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत शिवालयापर्यंत जाणार आहेत। तिकडून त्याच्यानंतर आपण बघू शकतो तर बाला नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर ही नेते मंडळी जी असतील ती वायबी चव्हाण सेंटरला जिकडे पत्रकार परिषद एकत्रित होणार आहे तिकडे आहेत आणि मंत्रालयात जर बघितलं गेलं तर संदीप देशपांडे आणि अजून नेते मंडळी ही मंत्रालय असणार आहेत। हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण बघू शकतो तर मनसाध्यक्ष राज ठाकरे यांचा पूर्ण कॉन्व्हॉय जो आहे तो आता कोस्टल रोडसाठी राईट मार्गे वरळी नाक्याकडून, वरळी टी पेस कडून खऱ्या अर्थानं कोस्टलला जो रस्ता जातो जो थेट मंत्रालयापर्यंत जातो त्या रस्त्याला आता ही मंडळी जाताना आपल्याला दिसत आहेत। मनसाध्यक्ष राज ठाकरे निघाल्याने कोणत्याही क्षणी ते शिवालयाला पोहोचतील। 15 ते 20 मिनिटं मॅक्स लागतील तिथे पोहोचायला। पण एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची म्हणजे हे शिष्टमंडळ सगळ्यात महत्वाचं आहे। जे शिष्टमंडळ आज प्रामुख्याने निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत आणि ते ज्या गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे जे निवडणूक आहे, जी मतमोजणी आहे किंवा जे मतदार आहेत की जी निवडणूक आहे ती पारदर्शी झाली पाहिजे याकडे ह्यांचं खऱ्या अर्थानं पूर्ण जे वक्तव्य असेल, जी चर्चा असेल या भोवती फिरणाऱ्या असं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर आपण बघू शकतो तर मनसाध्यक्ष राज ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, वर्षा गायकवाड पण असं, मात्र हर्षवर्धन सकपाळांचं नसणं हे कुठं ना कुठे अनेक गोष्टीचं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। मात्र आत्ताच्या घटकेला या शिष्टमंडळाच्या भेटीसाठी, या बैठकीसाठी, या चर्चेसाठी आता खऱ्या अर्थानं मनसाध्यक्ष राज ठाकरे आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानीवर रवाना झालेत आणि ते शिवालयाकडे पोहोचतायत। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उद्धव ठाकरे सुद्धा निघालं असं कळतंय। मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये ठाकरे बंधू इकडे आपल्याला हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र दिसले, एका मंचावर दिसले, तसंच आता मतदारांसाठी या निवडणुकीसाठी कुठे ना कुठे पारदर्शक व्हावी म्हणून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। युतीची घोषणा कुठेही झाली नाही, मात्र मुद्द्यांवर आम्ही एकत्र येऊ आणि महाराष्ट्रापेक्षा आमचे वाद मोठे नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंचा आहे आणि तो वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यातलंच हे चित्र आहे आणि ते चित्र आता आपल्याला दिसून येत आहे। आज खऱ्या अर्थानं प्रामुख्याने आज मंत्रालयानंतर खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद होणार आहे।
ही पत्रकार परिषद जी आहे ती सामूहिक पत्रकार परिषद आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शरद पवार असतील, मनसेअध्यक्ष राज ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, जयंत पाटील असणार आहेत, शेकापचे जयंत पाटील सुद्धा आहेत. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेलं तरी या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष यासाठी लागलंय, कारण ही सगळे मंडळी जे आहेत ते काय वक्तव्य करतायत, कारण ती पुढची दिशा राजकारणाची ठरवणार आहेत. आपण एकंदर पाहिलं गेलं ही सर्वपक्षीय खऱ्या अर्थानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला ही सर्वपक्षीय खऱ्या अर्थानं चर्चा करायची होती. सर्व पक्ष एकत्र जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत हे पाहायचं होतं. मात्र असं काही घडताना दिसत नाहीये, कारण एकंदर पाहिलं गेलं तर याच खऱ्या अर्थानं बैठकीचं पत्रक जे आहे ते मनसेकडून खऱ्या अर्थानं यांना सुद्धा पाठवलं गेलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं गेलं होतं, भारतीय जनता पक्षाला पाठवलं गेलं होतं, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पाठवलं गेलं होतं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाही पाठवलं गेलं. मात्र त्यांच्यामधून कोणीही येत नाहीये. त्याचा अर्थ असाच की आताच्या घटकेला आपण बघितलं गेलं तर महाविकास आघाडीची ताकद आज इथे दिसते का? काँग्रेसचे नसल्यामुळे जर काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ तिकडे आले नाहीत तर एक मोठं प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीच्या एकत्रित येण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. नाही, बरोबर आहे श्रेयस. आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे म्हणा यांसारखे नेते एकत्र येतात आणि त्यामुळे शिष्टमंडळाला विशेष महत्व आहे. आता हे दोन्ही बंधू निघालेलेच आहेत, मात्र अन्य सर्व पक्षीय जे नेते आहेत, अन्य पक्षीय नेते आहेत, ते कधीपर्यंत पोहोचतायत मंत्रालयामध्ये? आपण बघू शकतो की मंत्रालयाला ही नेते मंडळी पोचायला वेळ आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा, सगळ्यात अगोदर 11:30 दरम्यानची जी वेळ होती ज्याला आता खरं तर उलटून गेलंय. मात्र 11:45 ही सगळी मंडळी शिवालयाला भेटतील. शिवालयामध्ये त्यांची 15 मिनिटाची एक छोटी बैठक होईल की या बैठकीत ठरेल की आपली दिशा चर्चेची असली तरी काय पाहिजे. त्या बैठकीनंतर ही सगळी मंडळी आपापल्या गाड्यांमध्ये बसून मंत्रालयाकडे रवाना होतील. मंत्रालयात गेल्यानंतर ते निवडणूक अधिकाऱ्यांना, प्रमुख निवडणूक अधिकारी जे चोकलिंगम आहेत त्यांना जाऊन भेटतील. त्यांची जी भेट आहे ती तासाभराची आहे. त्या भेटीनंतर YB चव्हाण सेंटरला दुपारी 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान ही सगळी मंडळी येतील आणि मग प्रामुख्याने आपली चर्चा झाली तरी काय आहे, 1 तासात आपण कुठली चर्चा केली, निवडणूक अधिकारीने आपल्याला काय सांगितलं, हे याच शिवालयावर दाखल होणार आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरे हे देखील स्वतः दाखल होणार आहेत. थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. उद्धव ठाकरे हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते माफ करा शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते निवडणूक आयोगाकडे रवाना होतील, मंत्रालयामध्ये रवाना होतील. जसं की नियोजन होतं, ठरलेलं होतं, दोन्ही बंधू पहिले शिवालयामध्ये भेटतील आणि त्यानंतर मंत्रालयामध्ये जातील. त्यानंतर तिथे त्यांना सर्वपक्षीय जे शिष्टमंडळ आहे ते सुद्धा भेटेल आणि त्यानंतर मग त्यांची भेट होईल निवडणूक आयोगासोबत. नुकतीच आपण काही वेळापूर्वी अपडेट पाहिली की उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले होते आणि ते आता शिवालयामध्ये पोहोचल्याची प्राथमिक माहिती आणि ताजी माहिती आपल्यापर्यंत श्रेयस यांनी पोहोचवली आहे. दुसरीकडे राज ठाकरे शिवतीर्थावरून निघालेले आहेत, ते सुद्धा शिवालयामध्ये काहीच वेळात पोहोचतील आणि नंतर हे दोन्ही बंधू चर्चा करून भेट घेऊन मंत्रालयामध्ये जातील, निवडणूक आयोगाला भेटेल. अंबादास दानवे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात दृश्यांमध्ये. ते सुद्धा नुकतेच आपण दृश्यांमध्ये पाहिलं शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि आणखी कोण कोण नेते एकत्र येतात आणि मंत्रालयामध्ये जातात, निवडणूक आयोगाबरोबर काही चर्चा होते, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. आत्ताची महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच राज ठाकरे सुद्धा तिथे पोहोचतील अशी माहिती आहे, कारण की राज ठाकरे काही वेळातच शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत. आणि उद्धव ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी ताजे अपडेट देण्यासाठी संदीप आपल्या सोबत आहेत. संदीप, नुकतंच आपण प्रेक्षकांना दाखवलं उद्धव ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत, कधीपर्यंत निघतात? राज ठाकरे शिवतीर्थावरून निघालेले आहेत, शिवालयामध्ये कधीपर्यंत पोहोचतात? पुढच्या काही क्षणामध्ये राज ठाकरे देखील शिवालयावर दाखल होणार आहेत. तब्बल 21 वर्षांनंतर शिवालयामध्ये राज ठाकरे हे येणार आहेत आणि उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच दाखल झाले आहेत. ही आपण थेट दृश्य पाहतोय शिवालयावरची, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. 11:15 वाजता ह्या सगळ्यांची खरं तर वेळ ठरलेली होती आणि राज ठाकरे हे शिवतीर्थावरून निघालेले आहेत, ते देखील काही वेळात पोहोचतील. उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, खासदार अनिल देसाई हे नेते दाखल झाले आहेत. अजून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षातले नेते मात्र अद्याप दाखल झालेले नाहीत. मात्र महत्त्वाचं हेच आहे की राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर निवडणुका असतील, पारदर्शक कारभार व्हावा हीच प्रामुख्यानं मागणी आहे विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांची. आणि शरद पवार हे सध्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान म्हणजे सेंटर
जे आहेत त्या ठिकाणी दाखल झाले, तिथून ते शिवालयावर येण्याची शक्यता आहे. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच काँग्रेसमधले 2 नेते येणार आहेत, ते म्हणजे बाळासाहेब थोरात आणि खासदार वर्षा गायकवाड. हे देखील दोघं पुढच्या काही वेळामध्ये शिवालयावर दाखल होतील आणि त्यानंतर हे सगळे नेते एकत्रितपणे राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला जाणार आहेत. चोकलिंगम जे आहेत त्यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर तिथं त्यांना निवेदन देण्यात येईल, सविस्तर चर्चा होईल आणि मग 1:30 वाजता पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच ठेवण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, ते मात्र आजच्या या शिष्टमंडळामध्ये नसतील. ते दिल्ली दौऱ्यामुळं त्यांनी म्हणजे ते या शिष्टमंडळामध्ये नसणार आहेत. मात्र राज ठाकरे काही वेळातच दाखल होऊ शकतात. आपण पाहतोय ही दृश्य पुन्हा एकदा मी गेटवरची दाखवतो. शिवालयावरच्या पोलीस यंत्रणा सतर्क आहे, कारण सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी खरं तर काही वेळातच दाखल होत आहेत. पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दाखल झाले आहेत, मात्र ते येणार आहेत. अजित नवले जे आहेत ते देखील या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत आणि ते दाखल झाले आहेत. म्हणजेच रईस शेख असतील समाजवादी पक्षाकडून, त्याचबरोबर भाकप आणि त्याचबरोबर जयंत पाटील जे शेका पक्षाचे नेते आहेत ते देखील या शिष्टमंडळामध्ये गौरी असणार आहेत. आणि काही वेळातच आता राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी येऊ शकतो. सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सध्या अलर्ट मोडवर या ठिकाणी पाहायला मिळते. प्रामुख्याने हेच आहे की निवडणूक आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांना काही आश्वासन दिलं जातं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण वारंवार निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ज्या वेळेला पार पडल्या तेव्हापासून आणि आतापर्यंत पारदर्शी कारभार व्हावा ही मागणी करत खरं तर विरोधी पक्षनेते हे सगळे आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. खासदार संजय राऊत देखील स्वतः या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत. मात्र संजय राऊत हे दाखल व्हायचे आहेत, काही वेळातच ते देखील दाखल होतील. मात्र खासदार अनिल देसाई, अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर हे नेते शिवालयावर दाखल झाले आहेत. तब्बल 21 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवालयामध्ये दाखल होणार आहेत आज असं म्हणता येईल, कारण शिवसेनेतून बाहेर पडले ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची राज ठाकरे यांनी स्थापना केली होती. त्यानंतर ते आत्ता आपल्याला माहिती आहे 6 वेळा त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मग मातोश्री असेल किंवा स्वतः उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आले होते. वरळी डोममध्ये देखील कार्यक्रम पार पडला होता. अशा पद्धतीनं या भावांची ही भेट झाली होती आणि आज ठाकरे बंधूंची ही 7वी भेट म्हणावी लागेल निवडणूक आयुक्ताच्या भेटीच्या निमित्तानं. आणि इतर नेते जे आहेत महाविकास आघाडीमधले किंवा विरोधी पक्षातले ते नेते देखील या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत. एकत्रित जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेकडे सत्ताधारी राजकीय सरकार देखील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं देखील लक्ष असणार आहे, कारण त्यातून वेगळी काही मागणी केली जाते का हे बघावं लागेल. अजित नवलेंसोबत आपण बोलूया थेट. सर, तुम्ही या शिष्टमंडळात निवडणूक आयोगाला आम्ही भेटतो. येणाऱ्या निवडणुका ह्या पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्यातल्या निवडणुकीच्या याद्या ज्या आहेत त्या याद्या योग्यरित्या बनवल्या पाहिजेत आणि लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे हा कन्सर्न आहे. सगळे ज्येष्ठ नेते असतील आणि आम्ही आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांच्यापुढे मांडू. परंतु अनेक नेते आहेत अजून पोहोचलेले नाही आहेत, तुम्ही आलेला आहात. सर्वजण येतील, ठरलेलं आहे आणि सर्वांचं याबद्दल एकमत आहे. निवडणूक चांगली व्हावी, लोकशाही जगावी याच्याबद्दल दुमत असायचं कोणाचंही कारण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शी होतील असं वाटतं तुम्हाला आज आयुक्तांची या भेट घेतल्यानंतर? यापूर्वीच्या निवडणुकांबद्दल गंभीर शंका देश पातळीवर उपस्थित करण्यात आलेल्या आहेत. मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली, बोगस मतदानाची नोंदणी ज्या प्रकारे झाली, त्यामुळे आमच्या मनामध्ये शंका आहेत, त्या आम्ही आज मांडणार आहोत आणि आम्ही आशा करू की लोकशाहीचं रक्षण होईल. लोकसभेच्या वेळेस मात्र तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. विधानसभेत पराभव झाल्यानंतर तुम्ही यावर आक्षेप घेताय, निवडणूक आयोग सुद्धा म्हणतोय तशाच प्रकारे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा तसंच बोलतोय. ज्यावेळी चांगलं काम होईल त्यावेळेस आक्षेप घेण्याचा मुद्दा येणार नाही, ज्यावेळी पारदर्शकता राहील त्यावेळेस प्रश्न राहणार नाही. पण पारदर्शकता कुठेतरी धोक्यात येते. अशी ज्यावेळी परिस्थिती असेल त्यावेळी लोकशाही यंत्रणेच्या अंतर्गत जी मतं मांडायची आहेत त्या फोरमवर आम्ही ती मांडू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अजित नवले होते, शेतकरी नेते अशी त्यांची ओळख आहे. माकपचे देखील ते नेते आहेत आणि ते आता दाखल झालेले आहेत शिवालय या ठिकाणी. उद्धव ठाकरे यांची आता ते देखील भेट घेणार आहेत. राज ठाकरेंचा गाड्यांचा ताफा गौरी कोणत्याही क्षणी शिवालयावर दाखल होऊ शकतो. आज खरं तर मंत्रालय परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे आजच कॅबिनेट बैठक देखील आहे, त्यामुळं सगळ्या मंत्र्यांची ये जा या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. त्यातच सगळे व्हीव्हीआयपी नेते या शिवालयावर दाखल होणार असल्यामुळं पूर्णपणे पोलीस यंत्रणा जी आहे ती सतर्क झालेली आहे. शरद पवार हे YB चव्हाण सेंटरमध्ये आहेत, ते काही वेळातच शिवालयावर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे सगळे नेते जे आहेत ते इथून काही अंतरावर असलेल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जातील. ते तिथं त्यांची भेट घेतील, निवेदन देतील आणि त्यानंतर 1:30 वाजता ही पत्रकार परिषद होईल. गौरी. अगदी संदीप, कोण कोण दाखल होत आहेत त्याचे अपडेट्स घेत राहू. धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.